29 ऑगस्टला अखेरचं पण निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। जरांगेंच्या घोषणेनंतर आता या आंदोलनाच्या तयारीनं वेग पकडलाय। जरांगेंनी आंतरवाली सराटी इथे मराठा अभ्यासकांशी संवाद साधला। सरकारनं दिलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरवरती चर्चा झाली आहे। सरकारनं हैदराबाद गॅझेटियर आणि ओबीसी सवलतीचा GR काढला, त्यात काय बदल सुधारणा करायच्या असा सवाल जरांगेंनी अभ्यासकांना विचारला। 58 लाख नोंदी शोधल्या, त्याचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, ते मिळेपर्यंत मागे हटणार नाही असं जरांगे म्हणाले। नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार 29 लाख, आणि आले तरीही करून घेणार। मी जागेवरच घेणार आहे। मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, चलदी ते जे यार फेर मला नाही माहीत चुकलाय का बरोबर आलाय, नोंदी इतक्या आहेत ना, आणि चलदी अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून करून बराच वेळ गेला। काही येतात काही, मी माझ्या भूमिकेत चालणार 29 ऑगस्ट गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, ह्या दी कशा द्यायचं तू बघ तिकडे, येस ते काय तिकडे नको काढू। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मराठा अभ्यासकांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। तपासायला गेल्यावर 2 कुणबी नोंदी सापडल्या, म्हणजे मराठा नव्हते दुसरे होत्या। पण मी म्हणलं आधी तुम्ही इथलं नील कसं दिलेलं आहे, म्हणजे शिंदे समिती ज्यावेळेस झाली त्यांचं उपोषण चालू होतं मनोजदादांचं, त्यावेळेस त्यांनी नील 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 रिपोर्ट लिहून दिला। आले 5 दिवसात मला नोंदी शोधायच्यात, 5 दिवसात किती शोधणार आहेत, कोण किती जण वाचणार आहेत, नील नील दिलेला आहे। माझं असं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीतलं आपलं वेगळं मत असू शकते, पण शिंदे समिती जी तुम्ही हक्कानं आपण मराठ्यांनी मिळवलेली आहे, या शिंदे समितीच्या लोकांना परत एकदा आपण टाइम बाउंडमध्ये नोंदी शोधायला दिलं पाहिजे, ज्या सापडतील। मुळात एक तर ही समितीच पाहिजे नाही। हैदराबाद गॅजेटनं देणाऱ्या प्रमाणपत्रालाच समिती, ही गाव पातळीवरची समिती आहे स्थानिक चौकशी करणारी, इतर मागासवर्गीयांना ज्यांना प्रमाणपत्र दिले जातात त्यांना ती समिती लागू नाही। ही फक्त मग कुणबी प्रमाणपत्र देताना समिती पाहिजे कसं, बरं जरी ती समिती पाहिजे तर किमान त्या समितीमध्ये 2 मराठा समाजाचे प्रतिनिधी असावं, अशा प्रकारची तरतूद करणं फार आवश्यक आहे। कारण द्वेष भावनेला असलेले अधिकारी कुठलाच रिपोर्ट आणि कुठलेच चौकशी अहवाल द्यायला स्थानिक पातळीवर तयार आहेत।